गुरु सह्याद्री विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे गुरु सह्याद्री चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. Hello friends, in our previous video we have studied the poem Be the Best. Today we are going to see the English workshop. Before this, I hope all the students who have already seen this video, my previous video, they might have understood the poem. If they have some difficulty or doubts, they should give their comments downside, and never forget to subscribe our channel Guru Sahyadri and also press the bell icon also. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बी द बेस्ट ही कविता अभ्यासली. आज आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की अगोदर आपण ही जी कविता अभ्यासली ती तुम्हाला समजली असावी अशी अपेक्षा करतो. जरी तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्स मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट टाकायची आहे. आणि विसरू नका की हे गुरु सह्याद्री या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर जे येतील शैक्षणिक व्हिडिओ ते तुम्हाला पाहता येतील. लेट अस सी द इंग्लिश वर्कशॉप. You have all the student, please open your textbook and see the page number 4. You will find the English workshop as soon as you open the page number 4. See, in the first question there is said, put the big sized or bigger ones is in the big circle and small ones in the smaller circle. म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, जे मोठ्या आकाराचे शब्द नव्हेत, मोठ्या आकाराची वस्तू किंवा मोठ्या आकाराचे जे काही वस्तू किंवा बॉडी काही असेल ते तुम्हाला मोठ्या सर्कल मध्ये लिहायचे. आणि छोट्या आकाराची वस्तू, छोट्या आकाराची असणारी जी काही गोष्ट असेल, you have to write in the smaller circle. Let us see the example. Now muskie, is it the bigger fish or smaller? I hope you might have given the correct answer. Muskie is bigger fish. मग muskie हा bigger fish आहे than bass. bass पेक्षा मोठा हा muskie हा fish आहे. म्हणून muskie हा मोठा आहे आकाराने. म्हणून आपल्याला we have to write in the bigger circle. So I will write in the bigger circle muskie. Then coming to the next, tree. Is it a small or big? So far as the tree is concerned, it is bigger. So I will write here in the bigger circle, tree. Pine, is it a small or big? It is also big. So I will write in the pine. I will write pine in the bigger circle. Lake, is it small or big? It is small. So lake I will write in the smaller circle. Lake ही small body असते. Lake पेक्षा डॅम हा मोठा असतो. म्हणून डॅमच्या तुलनेत जर विचार केला तर लेक हे स्मॉल असतं. म्हणून लेक आपल्याला स्मॉलर सर्कल मध्ये लिहायचे. Now coming to the bass. Bass, it is the name of the fish that we have already studied. So we have to write in the, do we have to write in the small circle or big circle? Bass हा शब्द आपल्याला बिग सर्कल मध्ये लिहायचा आहे, स्मॉल सर्कल मध्ये लिहायचा आहे. बास हा छोटा फिश आहे म्हणून आपल्याला तो लिहायचा आहे स्मॉल सर्कल मध्ये. बास. Like this, let us see the next example, that is bush. Bush, is it a small in size or big in size? आता बुशचा विचार केला तर स्मॉल साइज मध्ये असतं का बिग साइज मध्ये असतं? स्मॉल साइज मध्ये. कंपेअर टू द ट्री इट इज स्मॉल. सो विल राइट इन द स्मॉलर सर्कल, bush. Like this you have to complete the remaining things.
पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, अशाच पद्धतीने मोठी असणारी वस्तू, मोठी असणारी गोष्ट मोठ्या सर्कल मध्ये आणि छोटी असणारी गोष्ट छोट्या सर्कल मध्ये लिहायचे. लेटर नव्हे, शब्द छोटा मोठा नव्हे, आकाराने मोठी असणारी वस्तू. जसं हायवे, हायवे म्हटलं तर तो मोठा आणि ट्रेन जर म्हटलं तर ते लहान, म्हणून ट्रेन हा छोट्या सर्कल मधील, हायवे हा मोठ्या सर्कल मधील. लाईक दिस. तशा पद्धतीने सन आणि स्टार याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही तशाच पद्धतीने विचार करू शकता. स्क्रब, मग स्क्रब आणि ट्रीचा विचार केला तर ट्री मोठा असतं आणि स्क्रब छोटा असतं. अशा पद्धतीने तुम्हाला स्मॉल सर्कल आणि बिग सर्कल मध्ये जी मोठी बॉडी असेल, मोठी थिंग असेल ती काय करायची, बिगर सर्कल मध्ये लिहायचं आणि स्मॉल असेल तर स्मॉल सर्कल मध्ये लिहायचं. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दिस क्वेश्चन. मला वाटतं की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल की मोठ्या आकाराने मोठी असणारी वस्तू मोठ्या सर्कल मध्ये, आकाराने छोटी असणारी वस्तू छोट्या सर्कल मध्ये. मला वाटतं की तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल. कमिंग टू द सेकंड क्वेश्चन. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. जी कविता आपण अभ्यासलेली आहे त्या कवितेतून आपल्याला काय सांगितलेले, पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स यू हॅव टू राईट. व्हॉट इज मीन बाय पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स? फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टडी दिस वन. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? इन मराठी रायमिंग वर्ड्स आर कॉल्ड यमक जुळणारे शब्द. आता यमक जुळणारे शब्द म्हणजे काय? यमक जुळणारे शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटी सारखे उच्चार असतात ते म्हणजे यमक जुळणारे शब्द. द वर्ड्स those have the same ending sound, not the letters. ज्या शब्दांच्या शेवटी सारखे उच्चार असणारे लेटर, सारखे उच्चार असतील त्या शब्दांना म्हटलं जातं रायमिंग वर्ड्स. लेट अस स्टडी नाउ रायमिंग वर्ड्स. फॉर एक्झाम्पल दिस वन, कोल्ड, बोल्ड. लेट अस सी these two. These two are the rhyming words. And it is the rhyming pair because these words have the same ending sound. पहिल्या शब्दाचा एंडिंग साऊंड पाहूया. लेटर नाही, आपल्याला इथे लेटर विचारात घ्यायचं नसतं. रायमिंग वर्ड्स म्हटल्यानंतर तुम्हाला लेटर विचारात घ्यावं लागत नाही, तर उच्चार लक्षात घ्यावा लागतो. इथे बघा कोल्ड, जर शब्दाच्या शेवटी विचार केला तर या ठिकाणी जो साऊंड शेवटी येतोय दोन्ही शब्दांमध्ये, शेवटी जो साऊंड येतोय तो ओल्ड येतोय. ओल्ड. कोल्ड हा शब्द म्हणताना सुद्धा क सुरुवातीला येतो, परंतु ओल्ड हा शेवटी कोल्ड. तशाच पद्धतीने या शब्दामध्ये बोल्ड या शब्दात सुद्धा आपण ज्या वेळेला उच्चार करतो त्यावेळेला बोल्ड असा उच्चार शेवटी येतो. मग दोन्ही शब्दांचा उच्चार ओल्ड शेवटी येतोय आणि बोल्ड या शब्दाला सुद्धा ओल्ड शेवटी येतोय. म्हणून these both words are rhyming words and they form the pair. मग त्यांची काय झाली, जोडी तयार झाली, म्हणून त्यांना म्हटलं जातं रायमिंग पेअर. अशाच पद्धतीने आपण पुढची रायमिंग पेअर म्हणू शकतो बेड, हेड. सी. आता यामध्ये जर विचार केला तर या शब्दांच्या शेवटी लेटर जर बघितलं तर OLD, इथे OLD सेम होते, म्हणून ते रायमिंग पेअर वर्ड झाले असं नव्हे, असं लक्षात घ्यायचं नाही. रायमिंग वर्ड तशा पद्धतीने विचारात घेतलं तर तुमची रायमिंग वर्ड हे चुकू शकतात, रायमिंग पेअर चुकू शकते. तुम्हाला विचारात घ्यायचं असतं साऊंड. रायमिंग वर्ड्स म्हटल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचं असतं, साऊंड. ते म्हणजे एंडिंग साऊंड, शब्दाच्या शेवटी उच्चार लक्षात घ्यायचे असतात. आता यामध्ये बघा बेड, जर याच्यात विचार घेतलं तर काय आलं शेवटी एड. यामध्ये विचार घेतलं तर हेड, यामध्ये सुद्धा काय आला उच्चार एड. मग दोन्ही शब्दांमध्ये उच्चार हे सारखे आहेत, पण ते सुरुवातीला नाही, शब्दाच्या शेवटी सारखे. म्हणून हे दोन्ही शब्द काय झाले रायमिंग पेअर, बिकॉज दे हॅव द सेम एंडिंग साऊंड, दॅट इज एड, एड. Bed, only B is different in the first
and here H is different, that is H is different. अशा पद्धतीने आपल्याला या कवितेमध्ये रायमिंग पेअर शोधायची आहे and you have to write that rhyming pair here. त्या चारही स्टांजामध्ये जेवढ्या रायमिंग पेअर्स असतील तेवढ्या तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दुसऱ्यामध्ये लिहायचे. मी तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवून देणार नाही, फक्त प्रश्न समजावून सांगणार आहे. तुम्हाला घरी काय करायचंय, पेज नंबर 4 ओपन करायचं आणि त्या यू हॅव टू राईट ऑल द क्वेश्चन्स अँड आन्सर्स ऑल्सो. मग तुम्हाला प्रश्न पण लिहायचे आणि त्याचे उत्तरे देखील लिहायची. उत्तरे कशा पद्धतीने लिहायचे हे तुम्हाला समजलं असेलच. नाउ लेट अस सी क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द फॉलोइंग विथ अप्रोप्रिएट वर्ड्स ऑफ फ्रेजेस फ्रॉम द पोएम. या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, आपल्याला खाली दिलेल्या ज्या काही रिकाम्या जागा आहेत, यू हॅव टू कंप्लीट विथ द वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोएम. कवितेतून काही शब्द किंवा फ्रेज यांचा वापर करून आपल्याला या रिकाम्या जागा सोडवायच्या. बघा, 1 इज डन फॉर यू. तुमच्यासाठी एक पुस्तकामध्ये कंप्लीट करून दिलेले आहे पेज नंबर 4 मध्ये. लेट अस सी द फर्स्ट वन. इफ यू कांट बी अ पाईन, जर तुम्ही पाईन वृक्ष होऊ शकत नाही तर बी अ स्क्रब, तर तुम्ही काय बना, स्क्रब बना. तुम्हाला कवितेमध्ये सांगितलेले. तशाच पद्धतीने तुम्हाला माझ्या मते स्टांजा नंबर 2 मध्ये सांगितलेले, इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्ही झाड होऊ शकत नाही तर बी अ बुश, तर काय बना, बुश, झुडूप बना. झाड होणं शक्य नसणार तर झुडूप बना. अशा प्रकारची फ्रेज त्या ठिकाणी आलेली. सो वी हॅव युज्ड अप्रोप्रिएट फ्रेज इन दिस सेंटेन्स. लेट अस सी द थर्ड नंबर ब्लँक. डॅश डॅश बी अ बास, बास बना. डॅश डॅश बनता आलं नाही तर बास बना. बास म्हणजे काय, वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन आवर प्रिव्हियस व्हिडिओ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेले कविता अभ्यासताना की बास म्हणजे छोटा तळ्यातला मासा, तळ्यातला छोटा मासा. मग आपल्याला तळ्यातला छोटा मासा होता येत नसणार, तळ्यातला छोटा मासा व्हायचे जर काय बनता येत नसणार, जर समुद्रातला मोठा मासा बनता येत नसणार तर तळ्यातला छोटा मासा बना. मग समुद्रातला मोठा मासा जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला या कवितेमध्ये पेज नंबर 3 मध्ये जी कविता आपण अभ्यासली त्यामध्ये ऑलरेडी से द वर्ड फॉर दॅट, त्यासाठी शब्द वापरलेला आहे. इफ यू कांट बी अ मस्की, जर तुम्हाला मस्की होता येत नसणार, सो इन दिस ब्लँक यू हॅव टू राईट इफ यू कांट बी अ मस्की बी अ बास. जर तुम्हाला मस्की होता येत नसणार तर काय म्हणा, बास. म्हणजे समुद्रातला मोठा मासा होणं शक्य नसणार तर तुम्ही बास म्हणा, असं या ठिकाणी सांगितलं. लेट अस सी द फोर्थ ब्लँक. नाउ the remaining blank I will not give you in the written format. I will not write the answer, only I will give the oral answer. म्हणजे या आता पुढच्या ब्लँक मध्ये मी तुम्हाला ओरली उत्तर सांगणार आहे. मी तुम्हाला इथे उत्तर लिहून देणार नाही, कारण हे जे वर्कशॉप आहे हे तुम्हाला पूर्ण करायचंय घरी, म्हणून मी उत्तर लिहून देणार नाही, ओरली उत्तर सांगणार आहे. तुम्ही घरी काय करायचं, पूर्ण वर्कशॉप क्वेश्चन नंबर 1, 2, then 3 is already, I think question number 3 is given, that is the find the rhyming pairs. आणि 2 नंबरचा क्वेश्चन जो तुम्हाला दिलेला आहे की sing the poem turn by turn. मग तो जो प्रश्न आहे तो तुम्हाला लिहायचा नाहीये, ते तुम्हाला काय सांगितलं, कविता म्हणा असं सांगितलं आहे. मग तो प्रश्न तुम्हाला वर्कशॉप लिहिताना वहीमध्ये लिहायचा नाहीये. मग तुम्हाला प्रश्न पहिला, तिसरा, चौथा आणि 5वा प्रश्न जो ट्रू ऑर फॉल्स आहे तो लिहायचा. मग यामध्ये प्रश्न चौथा मध्ये आपण 2 ब्लँक बघितल्या, तिसरी ब्लँक तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला मस्की होता येत नसणार तर बाज बना. म्हणजे समुद्रातला मोठा मासा होता येत नसणार तर काय बना, बाज बना. तुम्हाला स्टांजा नंबर 3 मध्ये सांगितलेले या संदर्भात. तो स्टांजा नंबर 3 तुम्ही अभ्यासायचा आहे आणि अप्रोप्रिएट त्या संदर्भातली ब्लँक फिलअप करायची. स्टांजा नंबर 3 मध्ये तुम्हाला उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. इफ यू कांट बी अ मस्की बी अ बास. जर तुम्हाला मस्की होता येत नसणार तर बाज म्हणा. ओके. इफ यू कांट बी अ कॅप्टन, मग आपल्याला जर कॅप्टन होणं शक्य नसणार, जहाजातला कॅप्टन जो
पूर्ण जहाज गाईड करतो, जहाजाला मार्गदर्शन करतो, तो कॅप्टन जर आपल्याला होता येत नसणार तर कॅप्टनवरील ते जहाजावर काम करणारे जे काही खलाशी असतात ते बनायचे. मग खलाशीसाठी शब्द कोणता? कवितेमध्ये आलेला आहे तो शब्द. इन इंग्लिश इट हॅज द वर्ड सेलर, बट हिअर द वर्ड विच इज यूज अदर वन, दॅट इज क्रू. मग तुम्हाला या कवितेमध्ये जो शब्द आलेला आहे तो क्रू आलेला आहे. मग तो तुम्हाला त्या ठिकाणी ती ओळ शोधायची आहे की कोणत्या ओळीत आपल्याला सांगितलेलं आहे इफ यू कांट ऑल कांट बी अ कॅप्टन्स. तुम्हाला कवितेमध्ये म्हटले ऑल कांट बी अ कॅप्टन्स, बी अ क्रू. मग आपल्याला क्रू सुद्धा बनायचे. म्हणजेच या ठिकाणी सर्व कॅप्टन बनू शकत नाही तर काहींनी काय बनायचे? क्रू बनायचे, बी अ क्रू. सो द आन्सर विच इज अप्रोप्रिएट हियर, दॅट इज बी अ क्रू. Then let us see the fifth number blank. Dash 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 dash. Be a trail. मग आपण ट्रेल व्हायचे. ट्रेल म्हणजे काय? छोटासा रस्ता. आपण छोटा रस्ता व्हायचे. मग मोठा रस्ता होता येत नसणार तर छोटा रस्ता. मग मोठ्या रस्त्यासाठी शब्द कोणता आलेला आहे या ठिकाणी? महामार्गासाठी शब्द आलेला आहे. दॅट इज इफ यू कांट बी अ हायवे. आपल्याला जर हायवे होणे शक्य नसणार तर बी अ ट्रेल. तर एक छोटासा रस्ता पायवाट व्हायचे, हायवे होता येत नसणार. सो हियर अप्रोप्रिएट फ्रेज यू हॅव टू यूज, दॅट इज इफ यू कांट बी अ हायवे. जर आपल्याला हायवे होता येत नसणार, बी अ ट्रेन. लेट अस सी सिक्स्थ नंबर ब्लँक. इफ यू कांट बी अ सन. जर आपल्याला सूर्य होता येत नसणार, विच इज द वन ऑफ द बिगेस्ट स्टार, तो म्हणजे सूर्य. मग आपल्याला सूर्य होता येत नसणार तर काय बनायचे? एक छोटासा तारा बनायचे. दॅट इज ऑलरेडी टोल्ड इन द पोएम. कवितेमध्ये एका स्टांजामध्ये ते सांगितलेले. मग आपल्याला तो स्टांजा अभ्यासायचा आहे, ते बघायचे. इफ यू कांट बी अ सन, आपल्याला जर सूर्य होणं शक्य नसणार, बी अ स्टार. सो यू हॅव टू राईट द करेक्ट फ्रेज, अप्रोप्रिएट फ्रेज, दॅट इज बी अ स्टार. स्टार्ट. नाउ लेट अस सी द क्वेश्चन नंबर 5. आता जो प्रश्न 5वा आहे तो मी इथे फळ्यावर लिहिलेला नाही. यू हॅव टू सी इन युअर टेक्स्ट बुक, दॅट इज पेज नंबर 4, अँड इन दॅट पेज नंबर 4 देअर द क्वेश्चन नंबर 5 is given. So you have to see that question number 5. You have to understand what is there said, and you have to acknowledge whether it is right or wrong, true or false. मग ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते तुम्हाला समजून घ्यायचंय. You have to understand. First of all, understand the sentence and then justify whether it is true or false. मग ते पहिले काय करायचंय? ते जे वाक्य असेल ते पहिले समजून घ्यायचं आणि मग ते तुम्हाला लक्षात घ्यायचंय ते ट्रू आहे का फॉल्स आहे कवितेच्या आधारावर. जस्ट आय विल गिव्ह हिअर फर्स्ट एक्झाम्पल. मग इथे क्वेश्चन नंबर 5व्यातला जो काही तो प्रश्न 5वा आहे त्याच्यातलं पहिलं जे दिलेलं आहे ते फक्त मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल स्वरूपात वरली सांगतोय. ऑल मस्ट बी कॅप्टन्स ऑफ द टीम. सर्वजण टीमचे कॅप्टन झाले पाहिजे. इज इट ट्रू ऑर फॉल्स? बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले इफ यू कांट बी अ कॅप्टन. आपल्याला कॅप्टन बनणं शक्य नाही, सर्वजणांना कॅप्टन होणं शक्य आहे का? मग इथे आपल्याला या ठिकाणी या ओळीमध्ये सांगितलंय की ऑल मस्ट बी कॅप्टन ऑफ द टीम. सर्वांनी टीम मधलं कॅप्टन झालंच पाहिजे. मग सर्व जर टीमचे कॅप्टन झाले, प्लेयर कोण होणार? म्हणजेच या ठिकाणी दिस स्टेटमेंट इज फॉल्स. मग हे जे या ठिकाणी स्टेटमेंट सांगितले ते चुकीचे. एकच जण कॅप्टन होऊ शकतो, बाकीच्यांना काय व्हावं लागेल? प्लेयर व्हावं लागेल किंवा क्रू व्हावं लागेल. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. लाईक दिस यू हॅव टू सॉल्व द रिमेनिंग स्टेटमेंट्स. मग बाकीचे जे स्टेटमेंट आहेत ते तुम्हाला काय करायचंय? त्यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि मग ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते सांगायचंय. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला या आमच्या गुरु सह्याद्री या चॅनलच्या जे काही तुम्ही व्हिडिओ पाहतायत त्या व्हिडिओच्या खाली जी कमेंट बॉक्स दिलेला आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा प्रॉब्लेम किंवा तुम्हाला जी अडचण येईल ती सांगायची आहे. आम्ही त्या शंकेचं निरसन निश्चितच करू येणाऱ्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पोएम ॲप्रिसिएशन जे तुम्हाला 8वीला प्राथमिक स्वरूपात दिलेले आणि 9वी आणि 10वीला ते ब्रॉड लेवलमध्ये दिलेले एकूण 5 मार्काला असतं. आता जो नवीन फॉर्मॅट आलेला आहे त्यामध्ये 5 मार्कासाठी पोएम ॲप्रिसिएशन आहे 9वी आणि 10वीला. बट बिफोर दिस इन द प्रिव्हियस क्वेश्चन पेपर इट वॉज ऑफ 10 मार्क्स. याच्या अगोदर ते 10 मार्काचं होतं. आता बोर्ड पॅटर्न नुसार ते या ठिकाणी 80 मार्काचा पेपर झाल्यामुळे
ते 5 मार्काचं पोएम ॲप्रिसिएशन झालेलं आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थँक्यू.